अक्का व अक्का अशी काय बी घे व माय व अक्का 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 म्हणे काय जंगल ना पाखरू वतना म्हणी मायले कोणी जेऊ खाऊ घाले नाही ना म्हणी अक्का माय व कामने नाही डामने नाही आहे चांगली आळाळ कोरा मारानी नाही. दम मार बेटा तू दम मार म्हणतात. म्हणा म्हणा बरशी लागे रे तू म्हणा नामा करा नाही दम मार थांब. म्हणी अक्काले मी गण चांगलं चुंगलं तरी खाऊ घालू ना म्हणी अक्का. आणि आते तोंड झोपड्या कराले गण काळजी जाती ना व म्हणी माय. वा म्हणी अक्का तशी नी पुत्रिकवती ना व म्हणी माय. व राईतन बी तिनं सुख काय तिले भेटणं नाही ना म्हणी अक्का. व म्हणी अक्का निघन गा सोडा पुरायल वताना म्हणी अक्का. पण जवय अक्का पन्ने तवय कोण डोकी दखाले ऊन नाही ना व म्हणी माय. हाय नी पुत्री काकानी वती तिनं गुदुगड दोये ना व म्हणी माय. आणि आते बट्या गंड किसन तोंड चोपड्या कराले लागत्या व म्हणी माय. अय सीधं सीधं रडणं होईत नेमन रड म्हणतं. कधी वाराला आता मारी राहिनी. सुरुवात कोणी करी म्हणत. सुरुवात कोणी करी. तू शिदी शिदी रडती ना मी शिदी शिदी रडतो ना. तू कसाल म्हणा पायावर पाया द्या म्हणत. चाले मागलं पडला खुरी कारी लई राहीन ती तू. खावा म्हणे जंगलला पाखर होतो म्हणे. इथला रोज कोणी कर म्हणत. बडा झावरी जुरी धुमी कोणी कर म्हणते. इथलं बडा आवरा सावरा कोणी कर. तू करायला म्हणती का. जोपर्यंत गंड भेटणं तोपर्यंत उनी तू मायला दाखाले नाही वा. आणि महिनाभर ऍडमिट होती म्हणता अक्का तवय नाही उनी तू दवाखाना म्हणता दाखल नाही वा. माय व काय बायाशी दिस का माय तुम्ही. अरे काय परिस्थिती शे काही नाही ती टगुनी काय वय होती का जावानी. आणि तुम्ही खुशाल तगडा करा माय अजिबात नाही पड राहा मला खाव गोट्टी. माय व मन बरं तोंड दिकी राहा माय तुमले. आणि ती तिथली बुकी राहिनी तिनं नाही दिकी राहणं मग दका ना माय. चांगली बोर पाडदिली बिन तुमनावर बी. म्हणतात रीतनं बोले ना तर सगळी मायली बी रागेच म्हणत पुवर ना काय संबंध. रीतनं चाव तर कसं दुःख लागस. अय देडशानी रीतने बीतनं काय करायला राहिनी तू. म्हणा माय बाप म्हणतं शेवटला शेवटपर्यंत इथलं काबाड कष्ट करत येस नाही. आणि तू मला रीतने शिकायला राहिनी नाही व स्वतःचं घर आहे ना. मांड्या मुडी खाई फक्त तू दुसरं काय करी व तू. ना मग आणि तू 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 म्हणता महिना किराणा कसा पुरा आहेत तुला त्या तेरी दिलास का तुले. तुला महिना किराणा तुला ब्युटी पार्लरना खर्च बटा उठा आहेत ना. बटा पैसा जायत म्हणता आता मला काही येडी समजी राहिनी का तू. बस करा माय. कोणा काय तर कोणा काय. मग लाई दे तेच नाही. आणि काय वयले काय नाही आराड आणि मऊचे. आणि तुम्ही मस्तपैकी तगडा करा आहात ना. वय वा कोमल तरी वय वय तू. माय व आणि गोड्डी तू बी शांत बस. तुला रडानं वय तर नेमन रडानं. अशा आळा गोदानं एवढा उभा गोळा निघाला ना म्हणतं मग. का हो यान बाई तुम्ही बोलतीत नाही का माय. नाही ताई ते कोमलीला जा तुम्ही आई गुड्डेला समजाळास मी तिला तर समजाळा या आटे पटेल राहत ना. या लढायास करतीत माय. हो बेन तुमले बी दुखनास पाटा राही ना म्हणाला. तुमने काय गु खावायला भेटे नाही ना मग मी राहते. ओ माय लई जाओ माय. आई बोली राहिनी का बुकी राहिनी मार खावान का पाहिजे की राहिनी तू. का बलेनी म्हणतो वडी का बलेनी तू आटे. मग आजच पाटा पाडणार तिनं आला. गण विजायचे तुलनी माहिती बिन मी राहत आटे मला माहितीचे. मग म्हणून लेकरू आजारी पडत ना ते 1 रुपये खर्च करे नाही पण तिने कुर्ताय ना पाय दिन ना रात ना पाठ ना काही काय तिथलं करेल तुला काय माहिती. मग आज हिशोबी जात ना उद्या ना काय म्हणे जाईरान ती तिने बी जाती ना. मग येडी शे का तू येडी का खोडी म्हणता. लोक नाही ठेवतील ना आणि नाही ठेवणार जाऊ दे येडी. मी ऐका ना तिनं 12 लाख ना इमा शे म्हणतं. इमा काढायला होता ना इमा पाकसू जाईना मग. आणि ती वारीच लागी जायचे गोडी गोडी म्हणते ना सही आलेलीच नाही. 12 लाख भेट जाते ना तुला नवराला बी समजाळच नाही. मग तू दाद्याने त्याचं सांगितलं ना त्यातलं साईडला लिसन काय सांगा ना ते. मग येडी शे का मी काय मला नाही समजस का. मग आणि काही घर वावर के करे ना ती.
हां तिला ते फक्त चढते आहेत लाव म्हणे बहीण म्हणे माय कर तू येळी शिलगाव माहिती दल्ली ना चादडी ना तिनं तिले लाग लागो मला काय शे म्हणा मग गमेन कमायली तुम्ही जेवढा हिस्सा आलो ना तेवढंच गणशे मग काय करू इथलं टाका राहणं तू येडीशे का खुडी शिवा हां तुला सांगेल काय समजत नाही का मग येडी 12 लाखात थोडी रक्कम रास का पागल आणि तिनं सोनं नाणं मग हां त्या 2 तोयानी मंगलपोत त्या कानातला 5-5 ग्रॅमना टोंगल हां बाईन सांगू त्या 2-2 ग्रॅमना बाया येडी विचार कर म्हणतं ऐका थोडी रक्कम शे का गुस्सा बट खुई दिशी ना गोळी मारायची तर बट भेटी तुले गुस्सा मारायची ना बट खुई दिशी म्हणतं हो मम्मी म्हणा कुठे ध्यान मा देख मग सोनं नाणं गणशी ना दल्ली ना विमा पॉलिसी माय दल्ली मरी गई पण आमले तर लपती करे गई पण नाही ती बी काय कमजो नुक समजो बिन तिला बट माहिती शे बरं का सोनं नाणं बट हिशोब ठेल शे तिने बरोबर द्यावा माय अगं कशी बरं बटू देत नाही मी शे ना तू काय टेन्शन लिहास मग मी शे तोपर्यंत टेन्शन नाही लिहावं ना फक्त मी जसं सांगी राहिलो ना तसंच करीस दक म्हणतं बरोबर होई बट तू फक्त शांत राय तिले बुकू दे उलट लोक ना तिले नाही ठेवतील दकीस तू दगबीन मी काहीच बोलाव नाही मन गुच्चूप रासू पण ती जर पाय घालाल उडी तिनं कानपटास पोट आम्ही तुला का डोकामा बटत नाही बा कोमल अव ती कितली काही करे नाव तू शांत बटीस नाव मनावर तर भरोसा ठेव तू सांगी राहिनी म्हणून शांत बसतो बरं नाही जिपोट्याला तेल लावायला मला काही टाइम नाही लागाव गण सहन करा तेल आता थांब ना तू आता धाव पाणी आवरू दे तिला पाय काय ठेवू द्या म्हणा तिला पायच ठेवू द्यावा आणि मी तुला म्हणले पटी तसं करज हो माय पण दावापर्यंत शांत राहायचो म्हणे अक्का आणि मोठ माय मी सांगे ना ते थोडा डोकामा बरीच गस्सा ना बाहेर आतेपर्यंत पण गण खेळू घ्यात ना आई नको हात मध्ये जाऊ दिस म्हणतात ते एवढं जरी ऐकले म्हणालं हो माय तू बी काय लाई दिला कटाकटा चालतं रे तडे काय बी राहण काही नाही आता ध्यान माराय ना पण गडी नको सांगायलायस म्हणतो माले हो माय शेना ध्यान मा शेना बस अण्णा बस कन जाय मग कितला रडशात घरा मेन माणसे शेतच तुम्ही आणि मेळ्यात माणसे तुम्ही अशी हिंमत कवई देशात बापूकडे कोण द्या की म्हणतं हिंमतीन काय करू मोठा भाऊ हिंमतीन काय करू म्हणतं मी अरे म्हणा एक पाय मुडी घ्या रे अरे मला टगोदी तर मला जीवल्या आस होती रे मला टगू न मुळे काय करू आता कशी करू मला समजीन राहिनं अरे मी पैसा टक्का काहीच नका नाही पाणी मायक पैसा वायात म्हणतो मी ना देवळी एकच विनंती होती जे शेपटा काही काय जाय ना भो पण मन टगू वाची जाल पाय काय तरी बहीण आणि तिना पेरा फिरणा झाला अरे बाप रे बाप काय सांगू अरे म्हणे खरंच आता ते कसं होई रे अण्णा धीर धर मग तूच मोठा शे मग तो पोऱ्याने काय करू त्या भाऊ अंडर्सनी कथा देखो ते अंडरले कोण दिवसा दी आपणच येतात ना भाऊ ते मग आपलेच करणं पडी आपल्याच आता धीट मन करणं पडी ना काहीच वरच दगड ठेवणं पडी दादा आणि बटन निभाडणं पडी आते विसरणं पडी जायला बोलतो काय परत येस का भाऊ मग तिला गण गुण होतात अख्खं गाव तिनं नाव काढरानं पण काय करस ते उपरवाळांपुढे कोणा चालच का आपलं चाली ते मग आपला आत्मा राहतं तर आपण तरी वरतीच वडील येतो पण काय करत आते रडीचं काय डोळ्याला दाखाई का आबा बट करायचे तुमनं पण मन मानत नाही ना मन मानत नाही आठवी पटेल शेत्री अशी वाटरानं कवय म्हणे टगू आका मारेन कवय ज्वाल बलाईन कवय पाणी प्याल बलाई असं म्हणतं चक्के वार आंबायटा वार म्हणे की जाऊ मी डबाली नाही लागे ना डबाली नाही लागे आणि मला सांगे काव काय माया आहेस कराशात का बस ना गण द्यालचे देवनी कितला आहे करशा जाते पण मना काय मन रमे मना मन रमेने ना घर निघी जाऊ ना मी ती गण सांगे माले थोडा गप्पा मारत जा बटत जा म्हणा जुळे पण मी म्हणू गप्पा मारा दिनशत का पण मला काय माहिती होतं तिने बटत समजे तिनं यम बटा गर्दी करायची मला समजे नाही ना भाऊ नाही बापू मी काय म्हणा नो ते तुम्ही मामी सांगितलं ते हो ते अख्खानं काय सोनं नाणं होई
ते परत काही वारीस विरीस ते काही पॉलिसी ना ते नेमन करलेच्यात बरं आणि ते वारीस काय लावू नका गुड्डीले नका मी सांगेन आणू ते फरक पडी आणि ते होई नंतर काय वा नाही नाव पाणी वापर नका बरं क्लिअर करलेच्यात बरं का हो कसं आहे छाणार होतं चालून जास मी नाहीचे नाव वाते मग तुम्ही दिले येते काही पण बाई पॉलिशी वगैरे कितलं आहे बहीण हा 10 तो या सोनं बहीण तुम्ही चांदी ना माते हा नाही अण्णा आता मी काय म्हणतो बटा पाहुणा पैकी लागेलेत हो आणि आता कसं टाईम बी झाले चला माटी नका जास्त हाल करू नका तेच ना बडा पाहुणा पैकी लागेलेत बडा ऊन मात्यान मग उभा आहे बिचारा मग आणि बिचारा काय मातीनं बी काय हाल करीन उपयोग नाही जाणार वस्तू चालली काही काय आबा नाही चला हो काय लवकर उलट लवकर करलो मग कसं आहे आई आहे ना जास्त टाईम ठेवा का तर या अडांमोर शाको ako जास्त होई तुझ्या समोर तिथंच ना जास्त तकलीफ होती मग चला तुम्ही करा तयारी करा माय होय मी शेण आडे मी काय मरी घेऊ का जीवाचे हो माय मी कथा लई चालत माले अरे हो बैरी गा ना बापू तुला काय ऐकू नाही राहा करे अरे जीवात शेणार मी राही जीवात शेना माय कोणी द्या नाही राहा माय आबा हो आबा माय वाकरत द्या माय आठ समोर उभी शे मी मला वाटलं बात करा तुम्ही मग खावा एक ना मुंड्यावर बसू बरं मी तुम्हाला एक ना पाटा पाडसू म्हणते मी तुम्हाला एक ना पाटा पाडसू बट्टा असल्या ध्यान मा ठेवसू मी तुम्हाला काय वाटणं तुम्ही म्हणजे असा डावरची राहत नाही का माय तुमले बी ते दाखायला नको मी माय म्हणा इथला करू तुम्ही दाखाय नाही ना उठतीत ना माय उठा ना माय अक्का उठा माय व चांगल्या झोपी राहण्यात तुम्ही दुपारापर्यंत चांगल्या बडबड कराण्यात उठा माय व म्हणजे मी जीवाची आहे का नाही तुमना भूत बोले राही ना कवडेच नाही अर्धा तास जाईन उठा राहू म्हणते मी तुमले अशा काय झोप मग त्यात काय सपन फिरा तुमलेच माहिती बिन त्या गाया टिकाळी राहीन त्यात तुम्ही शिलगा माहित तर दुवार गाणं सपन होतं नाही काय नको विचारू बिन माय व अशी कोणतं बिन तर सपन पण ना माय अक्का तुमले बडान बडा ब्याई घात नाही डायरेक्ट माय व मी म्हणतो बिन शिलगा होता मी ताईन दिसे बोलायले नु तुम्हाला अंडूर बी कर नाही अण्णन ते बी कर नाही आणि अक्काला अशी काय होईन काय नाही म्हणतो माय जाऊ दे माहित तर शिलगाव काय मजाने सपन होतं ते शिलगाव होतं तर माय हो पण काय होतो माय काय सपन माझी काय तर किराणतात तुम्ही शिलगाव बिन तर जाऊ दे सांगा मी काय बळाय नाही काही नाही अहो माय पहिले सुरुवातले अक्का आहेत ना काही सांगितलं त्यात मी मरेल नाही शे नावं मी मरेल नाही शे आणि कोंबडील तर दक्षूच मी आणि गुड्डी तुमले मला मरेल ना कायच नाही लागेल ना कावं इथल्या लढाई करण्यात अशा बोलेत माय अगो अण्णान तेसले बी बापून तेसले बी माय हो नका विचारा बिन शिलगावात तर माय हो अक्का डॉक्टरकडे जाईया तुम्ही झोपणे पुरी विराणी ना तुम्ही त्यामुळे विराण आहे बट मग शिलगाव बिन तर जाऊ दे दुपाना बरे का झोपत नाही जा गड्या मी जाऊ दे राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलला सबस्क्राईब करा जय खानदेश.